नमस्कार भावांनो बहिणींनो. आज भैया लवकर शाळेतून येणार आहे, पेपर चालू आहेत तर मस्त शेव टमाट्याची भाजी बनवली आणि पीठ भिजवून ठेवले. आज काय भात गीत बनवला नाही, पीठ भिजवून ठेवलंय. म्हणलं आता नंतर करीन स्वयंपाक. पोळ्याच राहिल्यात आणि आपला भैया नसला घरी तर घर लय शांत वाटते. कामं गिमं आवरले, घरातले सगळे कामं झालेत. शेवाची भाजी बनवली आज मसाल्यावाली. भैयाला आवडती शेवाची भाजी मसाल्यावाली. आज काय जास्त भाजी नाही बनवली, थोडीशीच भाजी बनवली. दिसती का? शेवाची भाजी आणि पीठ भिजवले. सांगितलं नव्हतं की मी तुम्हाला. अजून म्हणलं वावरातले कामं चालू आहेत, अजून आईचे कामं नाही झाले. लय रोयानं नुकसान केली ती गव्हाची. सगळा गहू पाळला होता का लय तर कंप्लीट आईलं 15 दिवस झाले असं सर्व याचं चालू होता वावरात. लगे लय नुकसान केली ती रोयानं. सगळा गहूच पाळला होता. मी आता तुम्हाला सांगितलंच होतं. तर अजून आईचं काम नाही झालं, चालूच आहे. आणि लय थंडी वाजायला लागली इकडं, म्हणून रुमाल घेतलाय मी अंगावर. असा थंड वातावरण आहे, नाहीतर वारं वावधन येऊन गेले ना तर थंड वातावरण आहे. मग खडखड खडखड आवाज येतोय पंख्याचा. म्हणलं तर बंद केलाय पंखा, म्हणून मग म्हणलं एवढं शांत वातावरण येतंय, त्याच्यामुळं थंड वातावरण सुरू आहे इकडं. आणि मग कूलर लावाच लागते. बाल्कनीचा दरवाजा रात्रीच्या टायमाला बंद ठेवावा लागतोय, मग त्याच्यामुळं ते लावेलच असतंय. तर मग रात्रीच्या टायमाला गरम हवा येते थोडीशी. पण आता थंड वातावरण आहे. आता मस्त वातावरण चालू आहे इकडं, थंड थंड. दाजी म्हणे गाण्याचा आवाज येतोय, तर मग आपण बाल्कनीतला दरवाजा लावून घेते. हो सकाळचा टाईम आहे तरी पण दरवाजा लावला म्हणजे असं वाटतंय अंधार आहे. आपली टी व्ही बंद आहे, भैया घरी असला म्हणजे तवा चालू असते ती. ताई म्हणे ताई अजून नाही वावरातले कामं झाले म्हणे, चालूच आहेत म्हणे. म्हणे आता संपतच नाही. कांदा हे लावला तरी पण वाऱ्या वावधानाचं त्यानं लसूण लवकर काढून आणला होता आईनं, तरी कांदे राहिलेत काढायचे. लय कामं आहेत का, लय कामं आहेत उन्हाळ्याची. चवळी लावली बाबानं, केस पण नाही सुकले. कधी कधी जसे केस धुतले तसेच बांधून घेतले पटपट काम. कसं आहे मग भैया लवकर येतोय त्याच्यामुळं मला स्वयंपाक करावं लागतंय लवकर. मग म्हणलं हे पा वल्लेच आहेत केस, सुकलेच नाही. कबूतर येतात ते भुगायला लागलेत, घो 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 करायला लागलेत. लय कबूतर येतात. तरी पण मा भाऊ आलता तर ते घर बंद केलं त्यानं. कपडे म्हणजे इटा रचल्या होत्या माझ्या भावानं. फौजी आलता मग तवा त्यानं ते लगे म्हणे ताई लय कपड्यावर घाण करते. तर मग त्यानं इटा रचल्या, सगळं घर बुजवलं. तर वटवाघुळणीनं घर केलं तिथं. लय वटवाघुळी आहेत. रात्रीच्या टायमाला बाल्कनीत दरवाजा खुल्ला ठेवायचा लागच नाही. आणि सकाळी कबूतर बसतात घू 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 घुगतच राहतात. ताई म्हणती कबूतर असणं म्हणजे चांगलं आहे, प्यारीलचा झटका माणसाला ते येतोय ते येत नाही त्याची हवा लागली तर, अशी म्हणती आई. म्हणजे लय हवा लागत राहती बाल्कनीत गेलं म्हणजे. लय का लय हवा लागती त्या कबुतराची. हे असे असे केस केले तवा सुकते, ते सुकलेच नाही. दुकानात गेले, शेव संपली होती तर शेव घेऊन आले आणि म्हणलं आता करावं आपण शेवाची भाजी. भाजीचे लय घराने राहतात, काय भाजी करावं काय भाजी करावं काय भाजी करावं असं होतंय. मग भाजी काय करावं ते समजत नाही. आज पाण्यावाले दादा लवकर आलते, मग ते पाणी उरलं ना तर मग ते कूलरमध्ये टाकून देत असते मी. ते पाणी मग कूलरमध्ये टाकलं ना तर मग मशाळ मशाळ वास नाही येत. नाही तर हे पाणी भरलं ना आपण त्याला मशाळ मशाळ वास येतोय. आणि दर दिवस आपल्याला एक जार घ्यावा लागतो, तेवढा जार लागत पण नाही दररोजचा. तर मग एक घ्यायला होते ते थंड पाणी राहण्यासाठी. तर दररोजचा एक घ्यायचा. आपण काही इकडं जास्त सामान घेतेल नाही म्हणतात घरी जायच्या टायमाला, मग मोडतोड होती तर आपण काही फ्रीज घेतेल नाही. त्याच्यामुळं मग पलंग घे आणि बारीक चिरीक सामान खायचं म्हणजे एवढंच घेते. आणि कूलर जे मेन लागतंय ते. जास्त काही सामान इकडं ठेवलं नाही मी. घरी गेले ते सगळं मी गावाकडे नेऊन ठेवले. इकडं मेनच ठेवले. एक रॅक भरून ठेवली मी इकडं. डब्बे तर काही स्टीलचे ते ना अल्युमिनचे आहेत 6-7 डब्बे. ते एवढंच नाही तर नको. मग शिटीनं लय भांडे पण नको. आता कटाळा आलाय ते भांडे. लय साफ करावं लागते का लय साफ करावं लागते.
त्याच्यामुळं मला आता भांड्याचा राग यायला लागला. लाईक दिवसभर याच्यातच दिवसभर साफसफाई दिसते आपल्याला, पण मग सामान काढल्यावर लई होतंय ते, असं होतंय. मग त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे थोडं म्हणता आहेच सामान, पण का ते बॉक्सवाला आहे त्याच्यात पण भांडे भरून ठेवले, चालूच राहते. मग आवडले तर घेणं, असं होतंय. आता दाजी म्हणे ती स्टीलच्या कढया नाही निघेल का नवीन, तर देईन म्हणे मी तुला घेऊन. आता म्हणायला लागलेत घेऊन देतो म्हणून. दाजीचं म्हणणं आहे तू रेसिपीचेच व्हिडिओ बनव, आणि तू हे चॅनल पण ते चालतंय, बनवले तो रेसिपीचे, तर असे बोलायचे टाका जाऊ नको, तू रेसिपी बनवून टाका जाय, असं चालू आहे. ते मला बोलू लागले काल 17 बाऱ्या सांगितलं आहे म्हणे इथं कनारले काहून कानं, किती वेळेस सांगितलं आहे म्हणे तुला स्वयंपाकाचेच व्हिडिओ टाका जाय, कधी पोळ्या बनवताना कधी भाजी बनवताना, पहिलं तू जे टाका जाय तेच म्हणे. तू लई व्हिडिओ चालायचे, खरंच चालायचे तेव्हा आपले व्हिडिओ लई चालायचे स्वयंपाकाचे. आता मी बंद केले तर वाटते खरंच ना काकून बंद केले, नाहीतर सगळे माझे भाऊ बहिणी म्हणते ताई तुम्ही रेसिपीचे टाका जा. आणि दाजी पण काल मला बोलू लागले म्हणे रेसिपीचे व्हिडिओ काहून नाही टाकत तू, तेव्हा तो चॅनल पुढं जाईन म्हणे, तुला किती वेळेस सांगितलं आहे. खरंच आपला वॉच टाईम पण झाला पाहिजे लवकरात लवकर. आता दुसरं वर्ष, ह्या दिवाळीला आपल्या चॅनलला 2 वर्ष होते. त्याच्यामुळं दाजी म्हणतात का 3-4 वर्षे तू ह्याच चॅनलवर काढून टाकते का रेसिपीचे व्हिडिओ टाका जाय, काय अल्लग भाज्या बनवताना हे बनवताना, वॉच टाईमच होईना आपला लवकर. तेव्हा चॅनल मोनोटाईज होईन मग वॉच टाईम लवकर झाला तर. पहिले आपले 12-13 हजार एक व्हिडिओ चालायचे, पण आता डिम चाललंय चॅनल आपलं. तर म्हणून त्याचं म्हणणं आहे तू रेसिपीचं चॅनल टाका, म्हणजे बनवून टाका जाय म्हणून. तर म्हणते तर अशांत मग 2-3 वर्ष पण तो चॅनल मोनोटाईज नाही होणार का, याच्यात ह्याच चॅनलवर दिवस काढायचे का, असे बोलायला लागलेत मला. आपल्या थोडा हातात आहे, समजा ते आता कधी आपलं चॅनल फास्ट चालन कधी नाही. तर ते म्हणते तू भाज्या टाका जाय, काही जे बनवलं जेवण ते टाकून द्या जाय चॅनलवर. तर म्हणलं बरं टाकीन म्हणलं, असे म्हणायला लागलेत बोलायला लागलेत. मी याच्या कारणानं स्वयंपाकाचे बंद केले, ते लई लोकांनी नाव ठेवले कांदाच कापतीन, टमाटच कापतीन, वांगच कापती, त्याच्यामुळं मग मी ते बंद केलं. मग गप्पा गोष्टी करायला लागले भावा बहिणीसोबत. तर मग दाजी मला काल बोलू लागले काही पण चांगली भाजी बनवून टाका जाय चॅनलवर. तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आता व्हिडिओ काढणाराला तर माहिती आहे किती मेहनत घ्यावं लागते, लई मेहनत घ्यावं लागते. चालन आपलं चॅनल आरामानं, हे तर मा विश्वास आहे चालन म्हणून चॅनल आरामानं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.